नमस्कार. ड्रायव्हिंग भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जे बोलतात ना 20, 25, 30 वर्षाचा जो अनुभव असतो तो ड्रायव्हरला का असणं गरजेचं आहे त्याचं उत्तम उदाहरण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळेल. नंतर त्या वाहन चालकाला पकडलं सुद्धा, पण साधारण त्याच्या अशा गाडी चालवण्यामुळं थोडक्यात ती मुलगी वाचली, नाहीतर अक्षरशः समोर जर असते ना तर अक्षरशः तिचा मृत्यू ओढवला असता. साईडनं धक्का लागला म्हणून अक्षरशः ती रस्त्यावर पडली, पण दुखापत झाली असेल. पण अनुभवी ड्रायव्हरची गरज का लागते त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. नवीन ड्रायव्हर जर असेल, मी सगळ्यांचं बोलत नाही, नवीन ड्रायव्हर असेल तर जवान रक्त, नवीन असेल ना तो उत्साह असतो गाडी चालवण्याचा, त्यामुळे त्याला ना तो बोलतात ना सामाजिक भान हे पाहिजे की आपण गाडी नक्की कुठल्या रोडवर कुठल्या वेगात चालवली पाहिजे. आता हा इतका मोठा हायवे नाही की कुठला मोठा एक्सप्रेस हायवे नाही, तिथं या वेगात गाडी चालवणं हे कितपत योग्य आहे विचार करा. नशीब की तिथं एखादं घरातलं लहान बाळ बाहेर रस्त्यावर खेळत नसेल, किंवा एखादा ज्येष्ठ नागरिक त्या रोडवरून जाताना अपघात झाला असता, कितीला पडला असतं हे विचार करा. आता त्याला पकडल्यानंतर त्याच्यावर कारवाई होईल, सगळ्या गोष्टी होईल. पण अशा गोष्टी मी कायम सांगतो व्हिडिओमध्ये, जर तुम्हाला गाडी चालवता येत नाही, व्यवस्थित गाडीवर नियंत्रण करता येत नाही ना, तर प्लीज गाडीचा वेग वाढवू नका. गाडी म्हणजे नियंत्रणामध्ये चाला. की जोपर्यंत तुम्ही गाडी नियंत्रण करू शकत नाही ना तोपर्यंत तुम्ही गाडी पळवायचं मनात आणूही नका आणि अशा अपघाताला बळी पडू नका. तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा.